ओम श्री गणेशाय नमः. ओम मंगलाचरणम. ओम स्वामी समर्थ भगवान की जय. ओम गुरुदेव दत्त दिगंबराय श्रीपाद वल्लभाय नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त. ओम श्री गणेशाय नमः. ओम सजयति सिंधूरवदनो देवोत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरेव तं साम्राशेति नाशेति विघ्नां. या कुंशहारधौला या शुभ्रवस्त्रावृता या विनर्दण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती म्याशीषजाड्यापः. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जय मुदिरेत. वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम विठ्ठल रुक्माय नमो कृष्ण रुक्माय नमो राधा कृष्णाय नमो. ओम शिवपार्वती हर हर गंगे लक्ष्मीनारायण ब्रह्मा सरस्वती नमो नवनाथ महाराज की जय. श्रोतेजन हो, संपूर्ण भक्त मंडळी, आपणा सर्वांना थोरांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद. आपण सर्वांनी हा नवनाथ ग्रंथ आनंदाने आणि मनापासून ऐकावा ही विनंती आणि सर्वांनी सबस्क्राईबही करावा ही विनंती. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी वसुदेवा वासनाद्वास वासनाद्वासुदेवा. मायावयवा म्हणून तुते माधवा सुगुण स्थिती विराजे. हे चक्रचालका यदोमती वदवियाता रसाळ युक्ती. जेने श्रुती आनंद पावती नवरसाते वेधुनिया. मागील अध्यायी भरतरीनाथ अवंतिके आला व्यवसायाते. ते जनादी पाळणयता श्रुत वदविले महाराजा. या परी पुढे कथा गहन वदवी नवरसा सुढाळपण. ऐशे वदता रुक्मिणी रमण संतोष चित्ती जाहला. झाला तरी आता श्रोती कथा स्वीकारा श्रवणार्थी. व्यावसायिक घेऊन भर्तरी प्रती अवंतिकेशी पातले. पातले ग्रामाजवळी करीते झाले शिबिरस्थळी. रचो निगोण्या कनक पट सकळी शिबिरावरी विराजली. ऐशे परे व्यावसायिक उतरते झाले स्थार स्थायिक. तो असता चळा गेलार्क व्यावसायिक मिळाली. अग्नी पेटवणी क्या ठाई शेक घेते व्यवसायी. तो निकट येऊन जंबूकमही कोल्हाळ केला एकची.
कोल्हाळ केला परी स्वभाषेत, बोलके झाले जंबुक समस्त. व्यावसायिक हो या स्थिती, बैसू नका सावध व्हा. तुम्हावर आहे धाडी महातस्कर बळी प्रौढी, द्रव्य हरुणी नेतील तातडी, सावध होणी बसारे. मनात म्हणे व्यावसायिक अन्न, आपण करिता हो भक्षण, तरी या ते सुत करुण, उपकारा ते सारावे. किमातेचा उपकारा, जेवी फिरतसे खगेंद्र, तवी व्यावसायिकांचा उपकार, जंबुकांचे भाष्य ते चिरिती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका, तुम्ही असावध राहू नका. तस्कर धाड घालो आहे आले ऐका. येत आहेत तुम्हावरती, म्हणती कळले कशावरून, तरी जंबुक बोल स्वभाषे करून, भुंकत तरी भाषा मज कळून, येत आहे महाराजा. तरी मी तुमचे बक्षिले अन्न, म्हणून वदलो गुप्तन ठेवून, तैसे बोले भरतरे वचन, विश्वासाते दाटली. मग ते व्यावसायिक जन, नाना शस्त्रे करुणे धारण, बैसते झाले सावधपणे, काष्टवनी योजून या पोटी घालुनी. माल भरती सावध पाटे देती भोवती, तो तस्कर धाडी शतानुशती, येऊन या पोचले परी व्यावसायिक, परम झुंजार ब्रिददायिक. यंत्र घाये तस्कर सकळिक, जर्जर केले सर्वस्वी, परम जर्जर तस्कर होता. मग वित्ताची सोडून वार्ता, पळते झाले शस्त्रघाता, सावेना शस्त्रघात. असो तस्कर शतानुशती, पळून गेले शस्त्राघाती. मग निवारण होणे हडबडत, बैसले शांत व्यावसायिक. शांत होणे भर्तर्यासी, घेऊन बैसले मंडपाशी. परे सावधपणे लोटल्या निशी, दीड प्रहर राहील दीड प्रहर रात्र. पुन्हा जंबुक येऊन तिथ, भुंकती सर्व मंडळासहित. व्यावसायिक ऐकती परी भरतरी ते, पुन्हा पुसती प्रश्न उगती. की पुन्हा जंबुक येऊन येथे, काय बोलले ते सांग. ऐशे बोलता व्यावसायिक, सांगता झाला वरदायक. म्हणे आता कोल्हे भुंके वदले आहेत ते ऐका. तरी उत्तर दिशेहुनी आता, पांथिक येत आहे दक्षिणे जात. शिववरदी मा समर्थ, राक्षस जाणसे तो. तयापाशी चार रत्ने, असते तेजस्वी दैदिप्यमान. तरी त्या तेल जो मारून, पूर्ण लाभ तो लाभेल. परी तो लाभ म्हणाल केवता, तरी तयाचा रुधिर टिळा रेखिता. पावेल लाभ सार्वभौमता, अवंतिके माझी दक्षतो. तरी त्या ते योजने मरण, रुधिरे वस्त्रा नावे भरून. ग्रामद्वारे टिळा रेखुण, विजय भाळी रेखावा. ऐशे भरतरे बोलता, त्या ते तो विक्रम रूप
होता तेथे, ऐकताची शस्त्र हाताते, कवळून या चालिला. या परिस्रोते कल्पना घेती, शिववरदे त्या दानवा प्रती. काय धन लाभले क्षिती, तिची कथानक सांगावी. मग कवी म्हणे तो दानव, पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व. चित्रमा गंधर्व तयाची नाव, महाप्रतापी आगळा. तो सहजस्थिती कैलासाशी, जाता झाला भावे मानसी. तो मेस द्योत कर्माशी, शिव बैसले खेळत. तो चित्रवर्मा गंधर्वनाथ, येऊन पोचला अकस्मात. तो मेस तो माकांत, भावे करुणी नमिला. नमिता देखिले नीलकंठे, मग आश्वासन देऊनी सनिध निट. विराजवनी गंधर्व भट, तुष्ट केला मानसी. निकट गंधर्वा बैसवून, खेळ खेळते दोघे जण. तो आंबेने खेळी डाव जिंकून, शिवावरे आणला परे अक्षभास. द्विविध भासला उभय तास, तेने करुणी प्रतिवादास. प्रवर्तली उभयता, शिव म्हणे पडले 18, आंबा म्हणे पडले 12. ऐसा बोलण्यात फेरा, उभयताशी पडेला. मग ते उभय विवादिता गंधर्वा पुस्ती. तेने शिव पक्ष धरुणी चित्ती, 18 पडले म्हणतसे. परी ते पोबारा खरेपणी, आसता क्षोभली मृडानी. म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरोनी, बोलतोशी ऐशेतून. परी तव देही असत्यवस्ती, आहे स्वदृढ पापमती. तरी तू जाऊने मृत्युक्षिती, राक्षस रूपे वर्तशील. ऐशी बोलता दक्ष नंदिनी, गंधर्व व्यापला कंपे करोनी. अंगे रोमांच उठवणी, शिव चरणी लागला. म्हणे महाराजा चंद्रमौळी, तव पक्ष धरिता येणे काळी. मुखा लागली शाप काजळी, तरी आता काय करू. ऐशे म्हणून अश्रू भरून, आले उभय लोचन. तेने करुणे चित्ती प्रसन्न, पशुपती दाटला. म्हणे चित्रमा गंधर्वनाथा, न करे शापाचे सहसा चिंता. सुरोचन गंधर्व मही पर्वती, शक्र शापे वर्तला की. वर्तला परी तया क्षिती, पुत्र होईल तया प्रती. तया पुत्राचे निहाती, मुक्त होशील सुजाना. तो शस्त्रघाते राक्षस तनुते, तव प्राणाते करील विभक्त. एरी म्हणे लाभ त्यात, मज मारावया कासयान. शिव म्हणे तू ते मुक्त करिता, रुद्र टिळक रे किता माथा. तेने टिळके सर्व शोभता, मही भोगील भोगाती. तो चित्रमा गंधर्व बोलत, त्या पुत्राशी काय हे माहित. तरी तो येऊने मम वधाते, प्रवरतेल महाराजा. ऐशे ऐकून उमाकांत, म्हणे ध्रुवीना अवतार भर्तरीनाथ. त्याचे मुखे होईल श्रुत, सुरोचन पुत्राशी. ऐशे बोलता पंचानन, मग स्वस्थ झाले तयाचे मन. मग दिव्य देहा आश्रमी ठेवून, दानव देही अवतरला परी बाळहीन. येत होता मार्गे करुण, तो शस्त्र घेऊन विक्रम. कानना प्रती प्रवर्तला,
या परी अनेक श्रोते बोलती, सुरोचन गंधर्व महेवरती, शक्र शापे पातला निगुती, कैशार्थी ते वदावे. कवी म्हणे ओ ऐका वचन, अमरपुरी पाक शासन, सभे स्थानी सभा करुण, गंधर्वादिक बैसले. पुढे अप्सरा नृत्य करीती, नेटके हावभाव दाविती, तिलोत्तमाने मेनका युवती, अर्क ज्योती लावण्य. कैसे त्यांची चांगुलपण, ग्रंथी किती करू वर्णन, तरी तयांचे स्वरूप पाहता मदन, मूर्छांगत होतसे. ज्या सभास्थाने नाट्य करिता, दाविती चकमका समता, जयांचे नेत्र कटाक्ष पाहता, जपितपे नाडती. मग मुगी उनी लुंगिका सोटी, सोडून धावती तयांचे पाठी, मग कैचे आचरण योग राहाटी, होती कष्टी कंदर्प. ऐशी गुणज्ञान स्वरूप स्थिती, लावण्य लतिका चंद्र ज्योती, नाट्य करीती ते सभे प्रती, वेदे चित्ती कंदर्प. ते नाट्य करिता सूरपणी, सुरोचन गंधर्व पंचबाणी, अतिवेदला निषेधिनी, लाज सोडून तिज कारणे. परमवेदता पंचाबाणी, देव सभे ते मध्ये न गणुनी, एकाएकी सभेत उठोनी, मेनके ती स्पर्शितसे. धरुणी मेनकेचा हस्त, कुचहस्ताने करी व्यक्त, ते पाहुनी शचनात परमचित्ती क्षोभला. म्हणे सभास्थानी सोडून लाज, कवळी तरंबे ते कामिक काजी, तरी हाय साधम ध्वज पदच्युत हो का. जया ते नकळे राग रंग, हीन बुद्धी कामिक योग, तरी हा पत्र पाओ स्वर्ग महागर्दभ हो का. ऐशे बोलता पाक शासन, तत्काळ झाला तेथुनी पतन, पतन होता सहस्रनयन, तुष्ट केला स्तुतीने. म्हणे महाराजा मरणाता, उशाप द्यावा माते आता, हे कर्म घडले असता परिक्षमा करावी जी. तो दयावंत प्रज्ञाराशी, सदा कळवळा हृदय पाळीशी, तरी पोटी घालून अपराधाशी, क्षमादान उपावे. तो माय मेले करू सहसान गणे, माझे अपराध लेशा, तरी तो दृष्टी सम पियुषा. मिरवी का मजवरी, ऐसे स्तुतीचे वदता वचन, संतुष्ट झाला पाक शासन. म्हणे 12 वर्षी पुन्हा परतोन, स्वस्थानाते शीलकी. येशील परी कैसे कर्म, मितुळाधीश जो नरेंद्रोत्तम, जाते सत्यवर्मा नाम, महिलागे मिरवितसे. तयाची कन्या लावण्य राशी, सदैवे की पुण्य राशी, तिथे वरोने कृत्रिमाशी, विक्रमाते तो शवावे. ती विष्णू विक्रम मूर्ती ऐशी, स्वशक मिरवेल महिषी, ती तातव उदराशी, मुक्त होशील महाराजा. पाहता विक्रम सुताचे मुख, हरेल सर्व शाप दुःख, मग भूलोकाते होणे विन्मुख, स्वर्गलोकवासी होशील. ऐशे बोलता सहस्त्रनयन, गंधर्व पावला तुष्टमान, जैसे मृत्यूवेळी पियुष पान, लाभलेशे दैवाने. की अत्यंत दारिद्र्य झाल्याशी प्राप्त, दैवे मांदुस लाभ होत. की सरिता ओघी जात वाहत,
सांगडे हाता लागली की परम दुष्काळी न मिळे अन्न भंग रूप दावी दुरुण ते अपंगिले सुरभिने तैसे झाले गंधर्वी असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतन वायुचक्री मिथुळा कानन शिविता झाला येऊनी परी तो येताच स्पर्शतामयी होऊन गेला गर्दव देही मग रासव पंक्ती कानन प्रवाही चरो लागे नित्यशान आतव त्या गावी कुल्लाळ मठ उत्तम नामे असे सुभट तो संचरोनी कानना वाटी गर्दभाते शोधितशी शोध शोधिता कमट कुल्लाळ देखिले गर्दभ मंडळ त्या गर्दवा कहा शाप बाळ गर्दभ रूपी मिरवितशी मग तेने हा कोणी गर्दभ समस्त नेता झाला स्वसदनात त्या सवे गर्दभ त्यात कुल्लाळ शाळे गेला परी बहुदिवस तया कुल्लाळ गृही अशी यावरी कमडतो स्वसदनास दरिद्रांत पावला तेने करुणे गर्दभ समस्त ओपिली परा घेऊन वित्त परी तो गर्दभ स्वसदनात रक्षोनिया ठेविला रक्षिला परी कटाद्वारी गर्दभ म्हणे विचार करी एकांतिक कट्या परी कमट कुल्लाळे ठेविला मग रात्र पाहुनी 2 प्रहर कुल्लाळा ते बोले उत्तर की सत्य वर्म्याची कन्या सुंदरा करुणी द्यावी मज कांता ऐशे दिनोदिन पुकारिता कमटकानी होय ऐकता मग सदना बाहेरी होनी तत्वता निज दृष्टीने विलोकी परी कोठे काही पात्या प्रति वसत नाही कोण बोलतो बोल प्रवाही तो ही कोण कळेना ऐसा होनी शाशंकित पुन्हा सदना माझी जात तो गर्दभ पुन्हा पाचारुनी त्याती दारा द्यावी म्हणतशी पुन्हा कमट येत परतोन पाहता बोले वाचे वदन परे गर्दभ बोलतो ऐशे वचन हे तो कोणा कळेना मग साशंकित होय चित्ती कोण बोले तो गृहाप्रती संशयित तया चित्ती उभा राहे कमट तो कमट सन्मुख उभासता गर्दभ विचार तरी चित्ता मने भ्रांती फेडावी आता आपुल्या शब्दाची मग कमटा जवळी पाचारुण बोलता झाला गर्दभ वचन म्हणे महाराजा संशय दारुण पाहता शशी किमर्थ तू परी नित्य बोलतो आणि तू ऐकतोशी कानी तरी सत्यवर्म्याची मज नंदिनी करून देते महाराजा ऐशे गर्दभ बोलता वचन कमट खोचे भय करुण जरी हे ऐकले पराने तरी शिक्षा होईल मुती आहारे प्रत्यक्ष गर्दभ तव मिसळून पाशी सोयरा निव मेरू मशक तेवी मानव समरंगण मिरविशी कोठे राजा कोठे रंजक कोठे तुरे मागणार भिक कोठे मेरू कोठे मशक अर्के खद्योत मिरवला ऐसा विचार कमट करिता म्हणे बरवे नवे आता तरी त्यजुनी ग्रामाते परदेशा प्रति वसावे
तरी आता विपर्यास कळता सत्यवर्मरायास तो शिर छेदुनी कसायास अर्पेल जाण निर्धारी. ऐसा विचार करिता चित्ती तो दयाशी पावला गबसती. मग कांतेशी सांगुनी गर्धवनिती पलायनाशी निश्चय केला. परीती मूढ दोघे जण जया लागिनशे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन. हे आश्चर्य वाटेना पशु असती वाचारहित हा गर्दभ बोलतो मात. परी हा पशु नवे निश्रित प्रज्ञावंत समजेना. म्हणून असती मूढपणे योजली त्यांनी पलायन. त्याची गर्दभी ग्रंथिका वाहोन संसार ग्रंथिका भरिली. संसार वाहोन गर्दभावरता त्या सवे चालते उभयता. सहज स्थिती चालता ग्रामद्वारी ते आले. परिद्वार रक्षक तेथे असती ते पाहता तयांची स्थिती. समजून त्यांची पलायन रीती तर्किक ज्ञाने करोनियान. मग ते हटकती कमठा कारणी म्हणती संसार गर्दभी वाहोन. किमर्थ तू पलायन करशी सांग कमठारे. ऐसे पुस्तक द्वार रक्षक तेव्हा तो झाला भये व्यापक. न बोले वचन कायेक मुख स्तंभ बावरीला. तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलानार्थ पुस्ती. परी तो नवदे दुःखा प्रती संशयात मिरवतशी. मनात म्हणे कमट कोल्हाळ जरी हा अर्थ वधू केवळ. तरी सध्या हा वडवा नळ अंगस्पर्शी लामुची. म्हणून त्याने न बोलेची काही मुखस्तंभ विचारे वाचा प्रवाही. मग ते द्वारपाळ प्रज्ञा देही अटक करते कमठाते. म्हणते ऐशी वस्ती टाकून कमठा तो करशी पलायन. तरी ते राया ते श्रुत करून मग बोलाव तुझ कमठा. ऐशे वदने द्वारपाळ राजांगणे जाऊनी चपळ. म्हणती महाराजा कमट कुल्लाळ ग्रामातून जातशी. मग त्वरे पाठवण्या पुले दूत कमटाने राज्यसभेत. सभेस्थानी जाताची त्याते राव समुखे पुस्तशी. म्हणे काय झाली दुःख मात कोणते दुःख तुझ वसत. झाले म्हणून ग्रामाते सांडून जाशी तू. ऐशी असता मराठी तो कोणर्ते झाला शिकष्टी. तरी तो अर्थ वधोने होटी श्रोत करिया मुती. म्हणे कमठ सत्यवर्मा नाव मिरवत महे आम्हा. तरी सत्य चालवी नेमा नामा समान वर्ततशी. ऐशे बोलता राव वचन कमठ बोले राया कारणी. हे महाराजा प्रजा पालना कारणी. दक्ष तुम्हीच आम्हा की परिमाते दुःख जे आहे. ते वाचेने बोलता नये बोलो जाता प्राण जाये. देह मुक्त होईल राव म्हणे मज कडून. जाता सेल तुझा प्राण तरी अन्याय माप करीन. रक्षीन प्राण तुझा की तरी या बोला कारणे. संशय मिरवीता शेल म्हणे तरी माझे सदैव वचन. घे घे कमटा तो. ऐशी बोलता राजेंद्रवाणी कमळ तुका विग्रीवे लागुनी. म्हणे महाराजा ऐशी वाणी भाष्य द्यावी मजाता. अवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तळ भाष देत उत्तम. मग म्हणे कमटा क्लेशवर्मा वधून दावी मजाता. मेरू म्हणे नरेशा
एकांत दावी न शब्दलेशा ऐशी बोलता कमट सहसा एकांता ते चालले कमटाने नरेंद्रोत्तम एकांती बैसले शुद्ध आश्रम मग कमट म्हणे राया काम मम क्लेशाची अवधारी राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदरींची कन्या युवती नामजेचे सत्यवती महिवरती मिरवतशी तरी काय सांगू पर्यास एक गर्दभ मम सदनास तो रात्री पाचारुणे आम्हास विपरीतवाने बोलतसे कैशी रीती की मजदारा करुणे दे सत्यवती ऐशे बोलता चक्रवर्ती भयव्याप्त मन माझे अहो हे पशु काय बोलत जरे राया ते होत श्रुत मग तुम्हा ते सदना सहित कानो पाळी जाळील ऐशा भयाची उमजो निवारता त्रास योजिला पुले चित्ता म्हणून राया सोडो निस्वार्था ग्रामा बाहेरी जातसे ऐशे बोलता कमट कुल्लाळ मग विचार करतसे नृपाळ चित्ती म्हणे पशु केवळ वाचारहित असती की तरी तो पशु न म्हणावा सर्वता कोणीतरी असेल देवता परीक्षेविन माझे चित्ता पशुवेशे नटलासे ऐसा विचार करुणी चित्ती बोलता झाला कमटा प्रती म्हणे कमटा भयचित्ती धरू नकोया तरी आता कुशलपणे दावा आपले भाव लक्षण आणि तयाचे परीक्षा करून सत्यवती उपावी तरी तू आता शेवून सदन स्वस्थ कर्या पुले म्हण गर्दभ करिता तू ते भाषण उत्तर युक्ती ते ऐक तू ते बोलता गर्दभ माता तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित की हा प्रकार राया ते श्रुत केलासी महाराजा केले परी राज उत्तर आले आहे तव बोलावर तरी धातू ताम्राचे मिथुळा नगर करून द्यावे सर्वस्वी पूर्ण झाल्या ताम्रवती मग आपुल्या ते देईल सत्यवती ऐशे सांगुनी तया प्रती तुष्ट करी चित्ताती ऐशे कमटा नरेंद्रोत्तमे सांगून दिला उत्तर नेम तुष्ट करोने मनोधर्म बोलविला कमट तो मग तुष्ट होणे कमट चित्ती जाता झाला सदना प्रती तो असता चळा पाहुणी गबसती मही रात्र संचरली रात्र झाली 2 प्रहर तव गर्दभ बोले उत्तर हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते ऐशे बोलता पशुयुक्ती कमट उत्तर दे तया प्रती म्हणे महाराजा नृपा प्रती श्रुत केले आहे मी श्रुत केल्यावरी प्रत्युत्तर राय दिदले अनिवार की ताम्रधातूचे मिथुळा नगर करून द्यावे आमुती ग्राम झाल्या ताम्रसदनी अर्पीन त्या ते नंदिनी ऐशिया बोल प्रकरणे बोलिला हे नरेंद्र तो तरी ऐशिया बोला सरळ असेल काय दावा कळा तुष्ट करोनी नरेंद्र पाळा सत्यवती वरावी त्या ते ताम्रवती देऊन ग्रहण करावे कन्या रत्न जैसे दानवासुरा देऊन पियुष घेतले देवानी किंवा कष्टाते कचे उपनी हरोनी गेला संजीवनी ते विराया ते तुष्ट करोनी सत्यवती हरिका तरी काच देऊने 5 घेणे हे तो बुद्धिमंत लक्षण असेल काही या प्रमाण करुणे दावी महाराजा ऐशी कमट बोलता उक्ती हास्य करी गंधर्वपती म्हणे रायाची विशाळमती
नवे कमठा या प्रकरणी. अरे हे मतगटी रत्न कोंदणी, जरी तो आराधिता वाणी, तरी करुणी देतो येची क्षणी. अमर नगरी समान की, की सबळ शक्राची संपत्ती, आणून देतो तया प्रती. ते मागणे ताम्रवती, अदैवपणी हे काय. असे सकळ काननाब्दी सुरभिरत्न, कल्पतरुआदी 14 करुणी. ते ताम्रवती मागणे वाणी, अदैवपणी हे काय. की सुरभी अब्दी रत्न, मागता देतो आणून. ते ताम्रवती नगर पूर्ण, अदैव वाणी हे काय. अरे वा काननीची पाषाण, निधी चिंतामण देतो करुण. तै ताम्रवती नगर मागोन, अदैवपणे हे काय. तरी आता सो कैशी, जैसे ज्याचे संचित असी, तैशी बुद्धी होय प्रकाश, प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कमटा ते निगुती, जाओ निसांगावे राया प्रती. कि मिथुळा ग्राम ताम्रवती, ग्रहण करी नरेंद्रा. अवश्य म्हणून कुल्लाळ, जाओ वंदिला मिथुळा पाळ. म्हणे महाराजा भूपा कुशळ, बोलला ते ऐकावे. म्हणे सिद्ध करोनी सत्यवती, कृपे उपिजे माझे हाती. आज रात्री ताम्रवती, निज दृष्टी पाशील. ऐशे पशुचे वागवचन, कमट मुखे रावाय कोणी. अवश्य कुल्लाळा ते म्हणून, सदना ते पाठवी. कुल्लाळ येताच सुधामा, म्हणे प्राज्ञिका गर्दवोत्तमा. राया सांगता ऐसा महिमा, स्वीकारिले रायाने. मग प्रत्यक्ष होता विश्वकर्मा, म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा. कवन कामिक काम तुम्हा, वेदलासे महाराजा. एरो म्हणे विराट स्वरूप तनया, मुख्य माझी तो ब्रह्म काया. काम उदेला गुरुराया, मिथुळा किजे ताम्रवती. विश्वकर्मा तुझे नाम, तरी जानसे सकळ विश्वाचे कर्म. कर्म ओपुणे जगदुम, सुपंथ पंथा लाविले. तरी सकळ कर्म निर्माण करता, म्हणून विश्वकर्मा नाम शोभत आहे. म्हणून त्यार्थे पाचारिले तू ते मी, तरी जगद्गुरु तू कर्म पाड. निवारी तू माझे तुके साकडे. ताम्रवती मिथुळा कोट, करुणी द्यावा महाराजा. ऐशा ऐकता गंधर्ववाणी, मागिले प्रहरची यामिनी. विश्वकर्मा ग्रामधामी, कृपा करुणी हासतशी. कृपा दृष्टी अविट करिता, ताम्रधातू ग्राम समस्त. व्याप्तदा मे सर्वथा, ताम्रवर्णी लखलखित. राजांतजा दिसवे सकळ, कोणी न उरला धामी दुर्बळ. ताम्रवाटिका सकळ, स्थळ ग्राम मिथुळा मिरवली. ऐशे करोने विश्वकर्मा, अदृश्य गेला पुले धाम. एरिकडे उदयोत्तमा, होता पाती ग्रामजन. तो धाम ताम्रधातू अंगणा सहित, धामे विराजले शोभित. ऐशे पाताच्या प्रेमित, ठक पडले जगाशी. म्हणते हे काया पूर्व झाले, न घडे तेच घडून आले. परिराये पाताचे जाणवले, खून परीक्षा चित्ताती. मग मनात म्हणे सत्यवर्मा, कन्या ओ पिता सुकर्मा. परिलौकिक ती जगदुर्गमा, हेळणे ते पावे नमी. तरी हे जगदुर्गम नोही भले. द्विमुख सावज होणे बैसले, पैशून्याची देखुनी पावले. दंशावया धावती, तरी आता गुप्ते. कन्या ओपणे कुल्लाळाते, स्वग्रामा धामा कारणे विभक्त. दूरदेशी वसवावा,
ऐसा विचार योजने चित्ती मग पाचारुणी कमठा प्रती लोकनिंदेच्या सकळार्थी सुचविले त्याते. म्हणे कमठा म्हणे महाराजा कमठा एक कन्या गर्दवा ओपिता देख लोकनिंदा पतन शब्द चावार्क प्रविष्ट होईल भवनी की. तरी लावण्य चपळा सत्यवती घेऊन जावी सदना प्रती परी या गावी न करुणी वस्ती दूरदेशी वसावे. ऐशे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणे कुल्लाळ कमट मग सदने उनी संसार ताट वस्त्री ग्रंथिका वाहिली. अर्क झाला स्तमानी पुन्हा प्रवेशे राजसदनी म्हणे राया ग्रंथिका बोलता गंधर्ववाणी. म्हणे राया म्हणे राया ग्रंथिका बांधुनी सिद्धा हे महाराजा. राव पाचारुणे कन्या युवती म्हणे पवित्र सत्यवती तुते अर्पिणे देवा प्रती स्वीकारावे तया ते. म्हणशील परीक्षिले कैसे तरी मिथुळा ताम्रवती लेशी क्षण लोटता केले असे तस्मात दैव निषेतो. तरी तू त्या स्वीकारून ओळख या निजे कोणाचा कोण मी तोची परीक्षेला निषेध करून देवता रूपी गंधर्व तो. करशी सहसा अनुमान तरी काय वाचा म्हणे करुण शुची होणे उत्तीर्ण उभय कुळा हेची करी. जरी गर्दभ म्हणून अपमानिशी तरी डाग लागेल मम कुळाशी आणि तो कोपला विपर्याशी. पतन शापा उपिल की तरी ऐसे करी नंदिनी युक्ती प्रयुक्ती तया लागुनी गर्दभ देहाचा त्याग करुणी स्वस्वरूपी मिरविका. तेने करुणे उभय कुळपक्षी उद्धार्थ मिळवेल दक्षी. तरी आता शुद्ध कांक्षी कमठ सदनी सेविका. ऐशे बोलता तिथे सदनी अवश्य म्हणून शुभाननी मग कोल्हाळ गृही जात घेऊनी निशी माझी संचरली. संचरले धरे म्हणता बोट लावणे दावी भरता सत्यवती ऐशे बोलता रावपुषे कमटाती. रावपुषे कमटासये दाविताची राव लागे पायी म्हणे महाराजा हे जावई पाळण करी कन्येचे. ऐशे बोलता तया पर गर्दभ बोलता झाला उत्तर राया तव भाग्यासे थोर मी जावई तुझसे. पाहे माझी कळा गर्दभ देही लोक याते म्हणतील काही परी हे असो निंदा प्रवाही परी धन्य भाग्य तुझे की. तरी राया तरी ऐक मात शक्र शापे गर्दभ देहाते मी विचारतो कृत्रिम मते ना तरी सुरोचन गंधर्व मी. मग मुळापासूने समूळ कथा सांगुने तो शिविले नृपनाथा. ऐश नृपे ऐकुनी वार्ता तुष्ट चित्ती मिरवला मग देऊनी लावण्य राशी राव गेला स्वसदनाशी. भरता देऊनी सत्यवतीशी कोल्हाळा ते प्रार्थुनिया. राव जाता स्वसदनी कमट सत्यवती घेऊनी अवंतिकेचा मार्ग धरुणी गमन करी रात्री तो. असो आता पुढल्या अध्यायी सत्यवती करील काय तेची कथा परिसावी अवधान देऊनिया. धुंडी सुत नर हरिवंशी मालू नटला संत सेवेशी सेवा प्रसाद तया पाशी रात्रंदिवस मागतशी. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोर्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर
पंचविंशति अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. शिव हर हर महादेव.